अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेत पंचामृणाम. नालंदा बुद्ध विहार विष्णुनगर दिघा या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन रोजना सुरुवात आहे. आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक बालिका तुम्हा सर्वांच्या परिमंगल कामना व्यक्त करून ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहे. साधु साधु साधु. विषय आहे धानाची गाडी बोलके झाड. धानाची गाडी बोलके झाड. धानाची गाडी बोलके झाड. महाराज, गाडीत धान भरले असता लोक ही धानाची गाडी असे म्हणतात. महाराज, गाडीत धान भरले असता लोक ही धानाची गाडी असे म्हणतात ना, परंतु धानापासून ती गाडी बनलेली नसते. ती असते लाकडाची आणि तिच्यात धान भरले असल्यामुळे लोक धानाची गाडी म्हणून शब्द प्रयोग करतात. महाराज, त्याचप्रमाणे झाड कधी बोलत नाही, कारण त्याला तसा जीव नसतो, परंतु त्यावर वास्तव करणाऱ्या देवतांच्या बोलण्यात उद्देशून झाड बोलते हे असे म्हणतात. दही बांधून मठा जमत असता लोक म्हणतात की मी मठ्ठा जमवत आहे. खरे म्हणजे फडक्यात बांधताना ते दहीच असते, पण शब्द प्रयोगच तो. महाराज, त्याचप्रमाणे कोणतेही झाड बोलत नाही, कारण त्याला बोलण्याची जाणीवही नसते, परंतु त्यावर वास्तव करणाऱ्या देवाचे शब्द ऐकून झाड बोलते असे म्हणतात. विषय आहे धानाची गाडी बोलके झाड. त्यावेळेस नागसेन म्हणतात की महाराज, एखाद्या बैलगाडीमध्ये धान्य टाकून नेतात, त्याला कोणती गाडी म्हणतो आपण? धानाची गाडी म्हणतो. ज्वारी भरली एखाद्या गाडीमध्ये तर काय म्हणतो आपण? ते आपली ज्वारीची गाडी चालली, बरोबर आहे की नाही? कापूस भरला त्याला आपण काय म्हणतो? कापसाची गाडी चालली, कापसाची गाडी करून राहिली. तर अशा प्रकारे कापसाची गाडी भरली, कापसाची गाडी म्हणतो आपण. धान्याची गाडी आहे तर धान्याची गाडी म्हणतो. तर धान्याची गाडी भरली असता त्या लोक त्या गाडीला धान्याची गाडी म्हणतात. जे काय भरलं त्याला त्याच्या नावाने हुकमतात. पण ते गाडी धान्याची असते काय? ते गाडी लाकडाची बनवलेली असते. त्यात माल नेला त्या नावाने ती गाडी ओळखल्या जाते. ते बैलगाडी असो की ट्रक असो, त्यात माल जो टाकला त्या नावाने ती गाडी ओळखल्या जाते. आता आपण बघतो कांदे येतात ट्रक मधून कांदे येतात नाशिकवरून, आपण कोणता ट्रक आला म्हणतो? कांद्याचा. अशा प्रकारे झाड कधी बोलत नाही. झाड कधी बोलत नाही, त्याला जीव नसते. त्याला कुठे जीव आहे काय? झाड बोलत नाही, पण त्यावर देवता सांगायला, त्यावर देवता असतात ते बोलू शकतात. त्यावर देवता असतात ते बोलू शकतात. झाड कधी बोलत नसते. शब्द प्रयोग आहे, असे शब्द प्रयोग कळतात. जसं आपल्याला मठ्ठा बनवायचा आहे. मठ्ठा कशापासून बनते? मठ्ठा दह्यापासून बनते ना. दह्यापासून बनते. मठ्ठा दह्यापासून बनते. एका कपड्यात बांधतात त्या दही, आणि तो शब्द प्रयोग काय होते? आम्ही मठ्ठा बांधतो, पण मठ्ठा कशामध्ये होते? दह्यामुळेच होत असते. हा शब्द प्रयोग आहे. कांद्याची गाडी आहे, कांद्याची गाडी आहे. धान्याची गाडी आहे, धान्याची गाडी आहे. असा शब्द प्रयोग आहे. अमुक वस्तू बनत आहे. अमुक वस्तू बनत आहे. अमकी वस्तू बनत आहे. महाराज, लोक म्हणतात की मी अमकी वस्तू बनवत आहे. शब्द बघा कसे आहेत. अमुक वस्तू बनत आहे. त्यावेळेस कवी म्हणतात की महाराज, लोक म्हणतात की मी अमुक वस्तू बनवत आहे. तेव्हा जी वस्तू अजून अस्तित्वातच नाही ती कशी काय बनणार? परंतु रूढ भाषेत लोक तसे म्हणतात. त्याचप्रमाणे झाड कधी बोलत नाही, कारण त्यास जीव नसतो, परंतु त्यावर वास्तव करणाऱ्या देवताचे शब्द ऐकून बोलके झाड असे म्हणतात. आपण म्हणतो ना, मी अमुक करत आहोत, अमुक करत आहोत. अमुक काय करत आहे? केल्यानंतर माहित पडते ना. अमुक म्हणजे अनेक शब्दाला अमुक म्हटलं जाते. अमुक बरोबर आहे की नाही?
महाराज भगवान बुद्ध आपल्या धम्म समजावून सांगत असता महाराज भगवान बुद्ध आपला धम्म समजावून सांगत असता लोकांमध्ये रूढ असलेला अशा भाषेचाच उपयोग करीत असत. भगवान गौतम बुद्ध आपला धम्म समजावून सांगत होते त्यावेळेस जसा व्यक्ती समोर आहे तशा व्यक्तीत भगवान बुद्ध धम्म समजावून सांगत असत. उदाहरण, एक लहान मुलं समोर आहे तर त्यांना कोण्या भाषेत सांगायला लागेल समजावून त्यांच्या डोक्यात बसेल त्याच भाषेत समजावून सांगायला लागेल. वरिष्ठ लोक बसेल आहे तर त्यांना कसं सांगायला लागेल त्यांच्याच भाषेत त्यांना समजलं पाहिजे अशाच भाषेत भगवान गौतम बुद्ध आपला धम्म समजावून सांगत असत. छान आहे वंदे नाक्षर, छान विषय आहे भगवान बुद्धांचे अंतिम भोजन. भगवान बुद्धांचे अंतिम भोजन. वंदे नाक्षर धम्म संगीतेतील भाग घेणाऱ्या स्थविरांनी असा निर्णय घेतला की असे मी ऐकले आहे की चुंद नामक सोनाराचे घरी भोजन केल्यानंतर भगवान बुद्ध अतिशय आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. परंतु याबद्दल भगवान बुद्धांनी स्पष्ट केले होते की हे आनंदा, मला देणग्या आलेल्या सर्व भिक्षामध्ये 2 भिक्षा सर्वश्रेष्ठ फळ आणि पुण्य प्रदान करणाऱ्या समान पातळीच्या आहेत. कोणत्या बरे त्या 2 भिक्षा आहेत? भिक्षेत मिळालेले हे भोजन ग्रहण करून मी अलौकिक असा बुद्धत्वाचा लाभ करून घेतला आणि भिक्षेत लाभलेले जे भोजन करून मी संसार चक्रातून कायमची सुटका देणाऱ्या महापरिनिर्वाणाचा लाभ करून घेतला. या दोन्ही भिक्षा कोणत्या तरी इतर भिक्षापेक्षा अधिक पुण्यफळ प्रदान करणाऱ्या असून त्यांची किंमत सारखीच आहे. पण ते जर चुंदाच्या घरी भोजन केल्यामुळे तथागतास अतिसार आजार जडला आणि त्यातच त्यांचा अंत झाला तर ही भिक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी समजली जाऊ नये. आणि जर ती भिक्षा इतरांनी दिलेल्या भिक्षापेक्षा अधिक फळ व पुण्य प्रदान करणारी असेल तर ती खाऊन तथागताला असा आजार जडला होता त्यातच त्यांचा अंत झाला. बनते हे एक प्रकारे विषासमान तथागतांचे प्राणहरण करणारी ती भिक्षा इतरांच्या भिक्षेपेक्षा अधिक फलदायक कशी काय ठरू शकेल? विरुद्ध पक्षाच्या लोकांच्या कृतकांना सडेतोड उत्तर देण्याकरिता आपण याबद्दलचे खरे कारण काय आहे हे सांगावे. विरोधकांनी तर अशा अफवा उडवल्या आहेत की तथागतांनी खूप भोजन केले असेल म्हणूनच त्यांना अपचन होऊन अतिसार झाला व त्यातच त्यांचा अंत झाला. पण ते हा फारच चिंतेचा विषय आहे. अत्यंत कठीण असे हे पुढे आपण उकलून द्यावे. महाराज धम्म संगीतात भाग घेणाऱ्या स्थविरांनी चुंद नामक सोनाराच्या घरी तथागतांनी भोजन केले आणि त्यांना आजार झाला की त्यातच त्यांचा अंत झाला असो जो निर्णय दिला होता तो सत्य आहे. तसेच चुंदाच्या घरची भिक्षा इतरांच्या भिक्षेपेक्षा अधिक पुण्यफळ प्रदान करणारी आहे जसे जे तथागतांनी सांगितले आहे तेही बरोबर आहे. महाराज तथागतांच्या या अंतिम भोजनावर देवता लोक अतिशय आनंदित झाले होते. त्यांनी हा सुकर महत्वाचा पक्वान्नात दिव्य ओझ भरून दिले होते. त्यामुळे ते अत्यंत हलके, स्वादिष्ट आणि पचक बनले होते. या पक्वान्नाच्या भोजनाने तथागतांना आजारच जडला नाही तर त्यांचा देह अत्यंत अशक्त झाला होता आणि त्यांना आयुर्मान पूर्व झाल्यामुळे आजार पडला आणि त्यांचे आरोग्य बिघडत गेले. महाराज स्वतः जळत असलेल्या अग्नीमध्ये जळाऊ इंधन टाकले असता तो अधिकच भडकतो. तदतच भगवान बुद्धांचे शरीर अत्यंत अशक्त झाले आणि आर्यमान पूर्व झाल्यामुळे
त्यांचा आजार वाढत गेला. महाराज, त्याचप्रमाणे पावसाचा खूप वर्षाव झाला असता नदी खळबळ खळबळ आवाज करून वाहू लागते. लिव्हर कमजोर असताना अर्धपक्क अन्नाचे भोजन केले असता अजून स्थिती बिघडत होते. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचे शरीर अधिकच अशक्त झाले होते आणि आयुर्मान पूर्व झाल्यामुळे त्यांचा आजार वाढतच गेला. याप्रमाणे महाराज, चुंदाने दिलेल्या भोजन दानात कोणताच दोष नव्हता. तसेच चुंदावर देखील कोणताच प्रकारे दोष देता येत नाही. परंतु बनते, त्या दोन्ही भिक्षा दुसऱ्या लोकांच्या भिक्षेपेक्षा अधिक पुण्य फळ देणाऱ्या म्हणून समजल्या जातात. याचे कारण काय? महाराज, याचे कारण असे आहे की दोन्ही भिक्षा खाऊनच त्यांना धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तूंचा लाभ झाला होता. बनते, धर्मातील सर्वश्रेष्ठ वस्तू कोणती ते सांगा. महाराज, अनुपूर्विक विहाराच्या 9 संपत्तीच्या अवस्था सरळ आणि उलट पद्धतीने साक्षात्कार करणे. महाराज, अनुपूर्व विहाराच्या 9 समापत्तीच्या अवस्थेचा सरळ आणि उलट पद्धतीने साक्षात्कार करणे. बनते, भगवान बुद्धांनी बुद्धाचा लाभ आणि महापरिनिर्वाण या दोन्ही वेळी याचा साक्षात्कार केला होता काय? होय बनते, होय बनते. साधु साधु साधु. विषय आहे भगवान बुद्धांचे अंतिम भोजन. 2 भोजन दिलेले आहेत इथं. भगवान बुद्धाचे अंतिम भोजन आणि बुद्ध म्हणतात की आनंदा, मला 2 भोजन, मी माझ्या आयुष्यामध्ये मला 2 भोजन एवढे खूप लाभदायक ठरले की म्हणजे खूप पुण्याचं फळ देणारे ठरले. पुण्याचं फळ देणारे मला 2 भोजन ठरले माझ्या आयुष्यामध्ये. त्यांचं आयुष्य किती वर्षाचं होतं? 80 वर्षाचं. सिद्धार्थ गौतमाचं आयुष्य किती होतं? बुद्धांचं 80 वर्षाचं. मग आनंदाला सांगतात की आनंदा, मला माझ्या 80 वर्षाच्या मध्ये माझ्या आयुष्यामध्ये मला 2 भोजन खूप फलदायक ठरले, खूप फलदायक ठरले. दोन्ही भोजन ते कोणते कोणते? पहिलं भोजन की सुजाता मातेने खीर दिली, वटवृक्षाखाली खीर दिली उर्वेलामध्ये, ते पहिलं भोजन. जर ते भोजन नसतं घेतलं तर बुद्ध कधीच झाले नसते. आपण बघतो ना चित्रामध्ये, बुद्धांचा साठा मापून घ्या अशी त्यांची शरीराची हालत झाली होती. साठा मापून घ्या. त्यांनी वैराग्य पद ठेवलं होतं उर्वेलामध्ये आणि वटवृक्षाखाली ते बसले होते. त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत माझ्या शरीरात दम आहे, माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी इथे उठणार नाही. आणि त्याच वेळेसचा सुजाता माताची खीर, त्यावेळेस सुजाता माताची कहाणी तर मोठी आहे, आपल्याला नाही घेता इथं. पण सुजाता मातेने नवस केला होता आणि तोच दिवस नवस फेडण्याचा होता. त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम दिसले आणि ते खीर घेऊन नव्हते. पण विशाखा पण खूप धार्मिक स्त्री होती, धार्मिक उपासिका होती. कुठल्या तरी प्रकारे बुद्धांना हा करून सांगितलं की बुद्धो, सिद्धार्थ गुरस्तो, तुम्ही कोण आहात, कुठून आले आहात, कोणाचे पुत्र आहात, कुठं जायचं हे मला काही घेणं देणं नाही. पण तुमच्या शरीराची हालत एवढी खराब झाली की जर तुम्ही का अनाज घेतलं नाही तर तुम्ही 2 दिवसावर या 3 दिवसावर आहात, तुमचा अंत होईल. असं म्हणता बरोबर सिद्धार्थाने डोळे खोलले. सिद्धार्थ होते त्यावेळी, झाले. सिद्धार्थाने डोळे खोलले. आपल्या शरीराकडे बघतात तर आपल्या हाडाना हाडा दिसत होत्या. म्हणून त्यांना असं वाटलं की जर मी एवढा मोठा त्याग केला, कशासाठी त्याग केला की या जगामध्ये दुःख का आहे, या संसारातलं दुःख शोधण्यासाठी मी त्याग केला. आणि जर मी आता हे अनाज घेतलं नाही तर माझा शेवट जवळ आहे, म्हणून मला अनाजाची गरज आहे. त्या ठिकाणी त्यांचे 5 लोक, कोंडन्य, वप, बद्री, माना, मस्वजी, हे 5 मित्रही त्यांचे तिथे बसले होते. आणि त्यांनी 6 जणांनी विचार केला होता त्या उर्वेलामध्ये की आपण तपस्या असं करायची, एकही अनाजाचा दाना, अनाज एक दाना सुद्धा खायचं नाही. पण सिद्धार्थांनी डोळे खोलले आणि ते खीर खाल्ली. त्यामुळे पहिलं भोजन कोणतं होतं? त्याला म्हटलं गेलेलं पहिल्या भोजनाला
पुण्याचं फळ म्हणजे त्या त्या भोजनामुळे मला पुण्याचा लाभ झाला. म्हणजे ते भोजन घेतल्यामुळे बुद्धांना काय निर्माण झालं? बुद्धत्व प्राप्त झालं. वैशाखी पौर्णिमेला बुद्धगया या ठिकाणी बोधी वृक्षाखाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. कशामुळे? त्या खीर खाल्ल्यामुळे. मग ते फलदायक ठरलं ना भोजन. ते भोजन नसतं घेतलं तर बुद्ध पुढे झाले नसते. दुसरं भोजन यात लोहार दाखवला, यात सोनार दाखवला आणि आपल्या काही पुस्तकात लोहार पण आहे. बरोबर आहे की नाही? तर ते आपण भाषा समजून घ्यायचं आहे. सोनार आणि लोहार. पण चुंद नावाचा माणूस आहे. चुंद नावाच्या माणसाने तथागत भगवान गौतम बुद्धाच्या भिक्खू संघाला आमंत्रित केलं. आता यावेळेस सिद्धार्थ गौतमाचे वय, बुद्धांचे वय 80 वर्ष लगभग होत होते. 80 वर्ष पूर्ण होत होते. आणि भोजन तथागत भिक्खू संघ, तथागत आणि भिक्खू संघ, भिक्खू संघाला जात धर्म नाही आहे. कोणीही भोजन द्यावा, कुठेही जायचं तयार, फक्त भोजन द्यायचं. आम्हाला काय हा भोजनाचं आमंत्रण तुम्हाला माहित आहे. अम्रपालीने भोजन दिलं, बुद्धाने स्वीकारलं. मातंगीने भोजन दिलं, आनंदाने स्वीकारलं. म्हणजे यात कमी जास्त हलका भारी काही नाही. आम्हाला काही गरज नाही तुम्ही काय करता काय नाही करता. संघाला काही गरज नाही तुम्ही काय व्यवसाय करता, कोंबडे कापता की कपडे कापता की किराणा दुकान चालवता की हॉटेल चालवता, आम्हाला काय घेणं नाही. आम्हाला काय पाहिजे? फक्त भोजन. बरोबर आहे की नाही? तसंच संघाने चुंदाने तथागत भिक्खू संघाला भोजनाला बोलावलं आणि अनेक प्रकारचे भोजन बनवून लावलं. आता भिक्खू संघ त्यावेळेस काही 10-5 लोक होते काय? हजाराने भिक्खू होते. किती? हजाराने भिक्खू होते. म्हणजे सांगण्यात येते की 10-20 एकरची जमीन कमी पडेल एवढा मंडप टाकत त्यावेळेस. भिक्खू संघ तेवढा होता ना. 10-20 एकरची जमीन म्हणजे मंडप टाकत अनेक प्रकारचं भोजन चालले. कुठे जिलेबी, तर कुठे काय भाजी, तर कुठे भात, म्हणजे अनेक प्रकारचे भोजनाची तयारी. असे खूप काय अनेक प्रकारचे भोजनाची तयारी सुद्धा भिक्खू संघासाठी लोक करत होते. आणि त्यामध्ये एक सुवर नावाचं मूळ, म्हणजे आपलं गोबी कशी असते त्याला काय म्हणतात? मूळ. काय म्हणतात? गोबी असते ना, हा ते फुल असते आपले, मूळ असते. काय मुळा जमिनीत ते हे होते ना, हा सुरण अशा प्रकारे. तर ते भोजन होते. तर ते भोजन काय आहे की आजही सांगतात विज्ञानवादी की त्या भोजन जास्त काय ठेवलं बनून लवकर तर ते जहर बनते. आम्ही त्याची चौकशी केली, अजूनही सांगतात. अनेक भोजन जेवण पण अनेक भोजनामध्ये अनेक पद्धती आहे बरं. जास्त दिवस बनवून ठेवलं जास्त टाइम की त्याचं जहर बनते. असं काही भोजन आहे. त्यातून हे सुवर होतं. तर तथागत भिक्खू संघाला असं आमंत्रित केलं आणि भिक्खू संघ आपला भोजनाला बसला. आणि सर्वात प्रथम आमचे गुरुजी असतात भिक्खू, ते सर्व प्रथम बसतात, नंतर वरिष्ठ पहिले बसतात, नंतर कनिष्ठ नंतर बसतात, असे लाईन. आमचे त्यावेळेस गुरु कोण होते? बुद्ध होते. बुद्ध पहिले बसले ना, बुद्धाच्या पासून सुरुवात. आणि भिक्खू संघाला जेवणही तसं कसं देत असतात, मधून जेवण नाही द्यायचं, इकडे तिकडून वरिष्ठापासून भोजन द्यायचं आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. भोजन कसं द्यायचं भिक्खू संघाला? वरिष्ठापासून. म्हणजे आता एक वरिष्ठ इथं बसलाय, ते इथून सुरुवात चालू होईल. समजलं ना? मध्ये भोजन द्यायचं नाही. आणि भोजन द्यायच्या वेळेस काय करायचं? गुडघ्यावर बसायचं आहे. दोन्ही गुडघ्यावर बसायचं आहे. भोजन द्यायचं आहे. हा दोन्ही गुडघ्यावर बसायचं, भोजन द्यायचं आहे. किंवा एखाद्या उपाशीवर बसून राहा, दुसरी उपाशी आणून देत राहते. हा पण गुडघ्यावर जेवून द्यायचं आहे, अशी पद्धत आहे अजूनही. तर त्यावेळेस तथागतांनी ओळखलं ते सुवर भाजी, ते त्यांनी ओळखलं आपल्या दिव्य दृष्टीने. ते त्याला जर झालं होतं. म्हणून काय आहे की जे ताटात आलं, जे भिक्षा पात्रात आलं ते खावंच लागते. आणि चुंदाला जवळ बोलावलं आणि चुंदाला जेवण घेऊन आला ना, भाजी घेऊन आला ना, बुद्धाने ते भाजी घेतली जेवढी काही घ्यायची तेवढी, आणि चुंदाला सांगितलं की पुढे जाऊ नको, त्याला जहर झालेला आहे, त्या भाजीला जहर झालेला आहे, पुढे जाऊ नको, आणि बाकी मग ते फेकून दे. तर तो नदीत फेकायला चालला होता. तर बुद्धाने नदीत पण फेकू दिली नाही. कारण नदीत जर फेकली असती तर मच्छा प्राणी मात्र मरण पावले असताना. तर काय सांगितलं? आम्ही इथे बसलो, आमच्या समोर खंडामार जमिनीमध्ये, आणि त्यात ते भाजी ओतून टाकून पुरून टाक, म्हणजे कोणी प्राणी मात्र त्याला हात लावणार नाही. ते शेवटचं भोजन. त्या चुंद नावाच्या व्यक्तीच्या घरी भोजन घेतल्यानंतर त्या भोजनाने बुद्धांना अतिसार माहिती आहे ना? अतिसार झाला. त्यामुळे पहिलेच तर ते छिन्न झाले होते चालू. पहिले छिन्न झाले चालू. आता 80 वर्ष पूर्ण होत आहे आणि अतिसार झाला, म्हणजे ते एकदम छिन्न झाले होते.
शेवटचा टाइम होता तो. अतिसार झाला. अतिसार झाल्यानंतर त्या वक्तीच बुद्धाने सांगितलं, आई शब्द आहे का, की आनंदा आजपासून तथागताचं 3 महिन्यानं महापरिनिर्वाण होणार आहे, अशी घोषणा दिली. म्हणून त्या 2 भोजनासाठी काही लोक म्हणतात, आमचे काही लोक यात दाखवलेले आहे, जे विरोधक आहेत ते म्हणतात की बुद्धांना अतिसार झाला नाही, बुद्धांनी जास्त खाल्लं अशा प्रकारे. पण तसं काही झालं नाही. विरोधक ते विरोधकच आहे ना, विरोधक ते विरोधक आहेतच. म्हणून पहिलं भोजन सुजाता मात्याने दिलेली खीर, ते भोजन घेतलं म्हणून बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं, यात काही शंका नाही. दुसरं, निर्वाण प्राप्त होणे, याला कर्म, याला खूप चांगलं आहे निर्वाण. निर्वाण प्राप्त होणे याला खूप आनंद मानतात. पण तो आनंद मानायलाच पाहिजे. आपल्यामध्ये दुःख झालं, माणूस मृत्यू झाला की आपण किती रडतो पडतो. 2 दिवस त्या घरात जेवण नाही, होते काय जेवण, 3 दिवस नाही, 3-4 दिवस जेवण नाही, काही नाही, कोणी म्हणजे निराश राहतात, बरोबर आहे की नाही. पण नाही, आपल्या धर्माला धरून चाललं तर मृत्यू हा आनंदाची गोष्ट आहे. बघा ना, आता किती वेदना होतात. आपला एक तर पहिलेच आजारी माणूस, जर त्याला म्हणतात वाचला पाहिजे, किती वेदना होतात. कालच्या विषयामध्ये झाले, कालचा विषय झाला आपला की एका माणसाला वेदना होतात, तिथे लोक थांबलेले असतात, नातेवाईक. सर्वांना ते वेदना होतात का, वेदना किती होतात. त्या वेदनापासून सुटका झाली ते बरं आहे की नाही, वेदनापासून सुटका झाली ते बरं आहे की नाही. ठीक आहे, मी पण मानतो की एक तरुण एक आहे, थोडाफार माणसाला वाटते. आता वय झालेलं आहे ना, 100 वर्ष पूर्ण झाले, 80 वर्ष पूर्ण झाले, तरी म्हणतात मी वाचले पाहिजे, आणि समोरचे म्हणतात की माझे नाते वाचले पाहिजे, जे काही कुटुंबातले. अशा प्रकारे मृत्यू, भगवान गौतम बुद्धांना चुंद नावाच्या व्यक्तीच्या घरी भोजन झाल्यानंतर त्यांना अतिसार झाला, आणि त्यांना 3ऱ्या महिनी, तेव्हापासून 3 महिन्यांनी भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण कुशीनगर मध्ये झालं. म्हणून सांगितलेलं आहे 2 भोजन एकदम कुशल कर्म देणारे, फळ देणारे होते. डोळे बंद झाले ना, कुशल कर्म झालं ना. ठीक आहे. त्याच्यानंतर कबीरांनी सांगितलेलं आहे अजून, कबीर म्हणतात, महाराज, स्वतः जळत असलेला अग्नीमध्ये जळाऊ इंधन टाकले असता तो अधिकच भडकीन ना. स्वतः अग्नी जळत आहे, त्यात आपण अजून इंधन टाकलं तर तो भडकीन की विजेन, भडकीन ना. असं तथागतांच्या शरीरात झालं, कारण की ते पहिलेच छिन्न झाले होते शरीरानं. आणि त्यात अजूनही ते विषारी भोजन घेतलं, किंवा काही लोकांना पचत पण नाही भोजन, हे पण लक्षात ठेवा. काही लोकांना काही भोजन पचन पण होत नाही, हे पण लक्षात ठेवा, आहे ना. अनेकांनी भोजन पचन पण होत नाही. काही असे भोजन आहेत की चांगल्या माणसानं जरी खाल्लं तरी मागचं दूध काढून फोडते, मागचं दूध फोडते, असे काही भोजन आहे. अशा प्रकारे त्यांची तिथून सुटका झालेली आहे. दुसरा विषय आहे, बुद्ध पूजा ही भिक्षू लोकाकरिता नाही. बुद्ध पूजा ही भिक्षू लोकाकरिता नाही, म्हणजे भंतेची करिता बुद्ध पूजा नाही, हा विषय समजून घेऊया. भंते नाक्षण, भगवान बुद्धाने सांगितले की हे आनंद, तुम्ही लोक तथागतांच्या शरीर पूजेतच आपला वेळ व्यर्थ घालू नका. त्यासोबतच असे देखील म्हटले आहे की त्या सन्मानास पात्र असलेल्याच्या अस्थि धातूचा सन्मान ठेवा व श्रद्धापूर्वक त्यांची पूजा करा. असे करीत असता तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. काय म्हणतात महाराज की भंते नाक्षण, हे बुद्धाची पूजा तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांचा शिष्य आनंद आहे त्याला सांगितलं आहे की आनंदा, भिक्षू लोक तुम्ही भिक्षू संघ बुद्धाची पूजा करत, माझी पूजा करत व्यर्थ टाइम घालू नका. माझी पूजा करण्यासाठी तुम्ही व्यर्थ टाइम घालू नका. जर तुम्हाला ते करायचंच आहे तर श्रद्धापूर्वक जे अस्थी असतात वरिष्ठांची, जे गुरु अस्थी असते त्यांची पूजा करा. माझी पूजा करत बसू नका. धातूची पूजा करा.
धातूची पूजा करा, माझी पूजा करत बसू नका. म्हणते महाराज बुद्धा, म्हणते भगवान बुद्धांनी जर आनंदाला तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजेतच आपला अनमोल वेळ व्यर्थ घालू नका असे सांगितले असेल तर त्या सन्मानाचा पात्र पूजनीयांचा धातूचा सन्मान ठेवा इत्यादी विधान कधी न केले नसावे. आणि जर त्यांनी त्या सन्मानास पात्र पूजनीयांच्या धातूचा सन्मान ठेवा इत्यादी विधान बरे केले असतील तर स्थविर आनंदात भगवंताच्या शरीर पूजेत आपला अमूल्य वेळ व्यर्थ घालू नका हे विधान केलेच नसते. हे सुद्धा कठीण कोडे आहे, कृपा करून याचे स्पष्टीकरण सांगावे. जर तथागत म्हणतात की आनंदा बुद्धाची पूजा करत बसू नका, अस्थि जे वरिष्ठ आहे जे गुरु महात्मे आहेत, गुरुवर्य आहेत, त्यांच्या अस्थीची पूजा करा, अस्थीची पूजा करा, बुद्धाची पूजा करत बसू नका, तुमचा अनमोल वेळ वाया घालू नका असे जर म्हणतात. एका बाजूने म्हणतात आनंदाला सांगतात बुद्ध की अस्थीची पूजा करू शकता आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की बुद्धाची पूजा करा, वेळ घालू नका. हे कोणतं लय कठीण आहे, याच्याबद्दल मला काहीतरी समजावून सांगावे. त्यावेळेस स्थविर म्हणतात महाराज दोन्ही विधाने भगवान बुद्धांनीच केले आहेत, दोन्ही गोष्टी भगवान बुद्धांनीच सांगितलेल्या आहेत. हे खरं आहे, परंतु सर्वांनाच उद्देशून नव्हते, तर फल भिक्षू लोकांनाच उद्देशून असे म्हटले होते की या आनंदात तुम्ही लोक बुद्धाच्या शरीर पूजतेच व्यस्त राहू नका. महाराज केवळ पूजा करीत राहणे हे भिक्खू लोकांचे काम नव्हे, तर संस्कार नश्वर आहेत असे मनात चिंतन करणे, ध्यान भावनेचा अभ्यास करणे, सर्वच गोष्टीतून सत्य तेवढे शोधून काढणे, क्लेशाचा नाश करण्याचा प्रयत्न करणे आणि पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवणे हेच बौद्ध भिक्षूचे परम कर्तव्य आहे. बाकी सन्मान पूजा अर्चा हे देवता आणि साधारण मनुष्याने निश्चितच करावे. महाराज तुम्ही म्हणता की भगवान बुद्धाने एका बाजून सांगितलेल्या अस्थीची पूजा करा, एका बाजून सांगितलेल्या बुद्धाची पूजा करत बसू नका, त्यात तुमचा अनमोल वेळ वाया घालू नका. याचं कारण असं आहे की ते फक्त भिक्खू लोकांसाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि काही गोष्टी उपासक लोकांसाठी सांगितलेल्या आहेत. तर भिक्खू लोकांसाठी काही गोष्टी का सांगितल्या आणि कशाबद्दल सांगितल्या आपण घ्यायचं आहे. आता भिक्खू लोक जर बुद्धाची पूजा करत बसले, इथं पूजा करत बसले तर काय मिळणार आहे का? पूजा करणे हे उपासकांचं काम दाखवलेलं आहे. भिक्खूचं काम काय आहे की भगवान गौतम बुद्धाने हा संसार चक्र नश्वर दाखवलेला आहे, याच्यावर अभ्यास करणे आहे. बुद्धाने त्याच्यावर अभ्यास केला ना म्हणून बुद्ध झाले. हे संसार चक्र, हे भावचक्र नश्वर आहे, आज आहे उद्या नाही, याचा अभ्यास करावा लागेल ना. भगवान भिक्खू संघाला चिंतन मनन करावं लागेल. बुद्धांना भिक्खू लोकांना चिंतन मनन करावं लागेल, कारण की भिक्खू हा उपासक संघ, उपासक वर्ग कोणाच्या भरवशावर आहे? गुरुच्या भरवशावर आहे, बरोबर आहे की नाही? बुद्धाच्या भरवशावर आहे. तर त्यांना मार्ग दाखवावा लागेल, त्यासाठी चिंतन मनन करावं लागेल ना, ध्यान भावनाचा करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. सर्व गोष्टी सत्य आहेत की नाही हे जाणून घ्यावं लागेल ना. कोणती गोष्ट सत्य आहे आणि कोणती गोष्ट खोटी आहे ते जाणून घ्यावं लागेल. जे मनातले क्लेश आहे, मनातले राग द्वेष मोह आहे, हे भिक्खूला बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. जर पूजाच करत बसले तर त्यांच्या मनातला विकार निघतील काय? ते समाजाला सांगू शकतील काय? ते पूजाच करत बसतील ना. म्हणून भिक्खूचं पूजा करण्याचं काम नाही. प्रत्येक भिक्खूने असं समजावं की आपल्याला हे पृथ्वी, हे आपले संस्कार नश्वर आहेत, यावर आपण चिंतन मनन करावे. समजून राहिलं भाषा? महाराज हत्ती, घोडे, रथ, भाला आणि धनुष्यबाण चालविण्याची विद्या संपादन करणे, मालमत्ते संबंधीचे कायदे समजून घेणे, क्षत्रियांची परंपरा चालविणे, युद्धात लढणे, आघाडीवरील सैन्याचे संचालन करणे इत्यादी कर्तव्य क्षत्रियाचे आहेत.
शेती करणे, व्यापार करणे, उद्यम करणे व पशुधनाचे जोपासना करणे हे कर्तव्य वैश्याचे, शूद्रांची दुसऱ्या लोकांची आहेत. त्याचप्रमाणे महाराज चारही वेदांचा अभ्यास करणे, लक्षणशास्त्र, इतिहासात पुराण, पुरोहित, कौशल्भ, काव्य, व्याकरण, ज्योतिषशास्त्र, सगुण पाहणे, स्वप्नविद्या, निर्मितीविद्या, 6 वेदांगे, सूर्य चंद्रग्रहण विद्या, ताऱ्यांचे भ्रमण, ग्रहाच्या चौकड्या, आकाशातील गडगडाट, नक्षत्र पाहून फळ सांगणारे गणित, वितरणातील शुभाशुभ फळे सांगणे, कुत्ती, मुग, उंदीर, संकरित प्राणी तसेच पक्ष्यांच्या ओरडण्याचे शुभाशुभ फळ सांगणे इत्यादी विद्या ब्राह्मणास संपादन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे महाराज पूजा अडतेतच अडकून पडणे हे बौद्ध भिक्षूचे काम नव्हे, तर सर्व संस्कार अनित्य नश्वर असल्याबद्दल मनात चिंतन करणे, ध्यानाभास करणे, सत्य शोधून काढणे, स्वतःमध्ये क्लेश नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि पवित्र अशा कार्यात स्वतःला गुंतवून ठेवणे हेच बौद्ध भिक्खूचे परम कर्तव्य होत. बाकी सन्मान पूजा अर्चा करणे देवता व मनुष्याचे आवश्यक कर्तव्य आहे असे भगवान बुद्धांनी सांगितले. महाराज, भिक्षू लोकांनी व्यर्थ कामात स्वतःला अडकून ठेवू नये म्हणून तथागतांनी असे म्हटले होते की, हे आनंदा, तुम्ही तथागतांच्या शरीराची पूजेची व्यर्थ भानगड स्वतःवर लादून घेऊ नका. त्याहून अधिक महत्वाचे पुष्कळ कार्य तुम्हाला करायची आहेत. महाराज, तथागतांनी जर असे सांगितले नसले तर पुष्कळ भिक्षूंनी आपली चिवरे व भिक्षापात्र बाजूला ठेवून महत्वपूर्ण इतर कर्तव्याकडे दुर्लक्ष करून केवळ बुद्धांची पूजाच करणे हेच एकमात्र आपले कर्तव्य मानले असते. फार छान म्हणते नागसेन, तुम्ही केलेल्या खुलाशाने खरोखरच माझे समाधान झाले. बघा, प्रत्येकाला प्रत्येक व्यवहार आहे, प्रत्येकाला प्रत्येक व्यवहार दिलेला आहे. शेतकरी शेती करते, हे धनुष्यबाण, हत्ती, घोडे हे राजा, त्या राजाच्या संरक्षणासाठी तो राजा करते, बरोबर आहे ना. आणि राजा आपल्या राज्याच्या रक्षणासाठी, आपल्या जनतेच्या रक्षणासाठी हत्ती, घोडे, सैनिक, राशन पाणी, दान दून हे सर्व त्याला करावं लागेल की नाही. गुराखी गुरं चालते, बरोबर आहे. थोडक्यात गुराखी गुरं चालते. ब्राह्मण आपलं त्याचा ब्राह्मण ज्योतिष पुराणाबद्दल विचार करते. आणि तसंच भिक्खूंनी बुद्धाची पूजामध्ये अटकून राहणं बरं नाही. त्यांनी हे संसार नश्वर आहे यावर आपण चर्चा करायची आहे, त्याच्यावर शोध घ्यायचा आहे. आपल्या मनातले क्लेश, राग, द्वेष, मोह, माया सर्व बाजूने काढायचा आहे. राग, द्वेष, मोह, माया सर्व बाजूने काढायचं. याच्या मागे लागायचं आहे ना, की पूजेच्या मागे लागायचं आहे का? नाही. आणि मी नेहमी पूजा करून काय मिळणार आहे काय? नाही. इथं दिवसभर तुम्ही बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि डोकं आपटत बसले तरी इथं काही मिळणार नाही. जे आता या 1 घंट्यात 1.5 घंट्यात भेटते हे तुम्हाला मिळणार आहे. हे वाचून जर मी वाचत आहे, तुम्ही जर तुमच्या डोक्यात बसवलं तर हे तुम्हाला आताही काम आहे, उद्याही काम आहे, परवाही काम आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत हे काम येणार आहे. इथं बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि अगरबत्ती मेणबत्ती लावून हे तुमच्या काम येणार. हे तर फक्त श्रद्धेसाठी तर करणे आहे ना. जर अगरबत्ती नाही लावली तर आपलं मन प्रसन्न होत नाही. जर मेणबत्ती नाही लावली तर आपलं मन प्रसन्न होत नाही. बाबासाहेबांना हार नाही घातला तर आपलं मन प्रसन्न होत नाही. हे मन प्रसन्नतेसाठी आहे. म्हणून भिक्खूला सांगितलं आहे की तुम्ही अशा भानगडीत पडू नका. तुम्ही अशा भानगडीत पडा, अशा भानगडीत पडा की तुमच्यामध्ये जे काय राग, दोष, मोह, क्लेश, माया जे काय आहे ते नष्ट करा, निलवा आणि या समाजाचे, मानव जातीच्या हितासाठी, सुखासाठी चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानु हिताय अथाय भिक्खुस देशत भिक्खवे धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं परिवसान कल्याणं. भिक्खू हो, मानवाच्या हितासाठी, प्राणी मात्राच्या हितसुखासाठी आणि निसर्गाच्या हितसुखासाठी तुम्ही रात्रंदिवस करा. यांना रस्ता दाखवा. हे रस्ता खूप चुकलेला आहे, मोहमायेत फसलेला आहे. यांना त्या अडथळ्यातून बाजूने काढा. यांना शुद्ध मार्गावर आणा, म्हणजे चांगला मार्ग दाखवा.
की जेणेकरून उपासक उपासिकांचं सर्व मानव जातीचं प्राणी मात्राचं सर्वांचं मंगल होईल यासाठी बुद्धांनी पूजेत भिक्खूला अटकवलेलं नाही. जर भिक्खूला पूजेत अटकवलं असतं तर आम्ही चिवरा बाजूने काढले असते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि चालले गेला महाराज. काय भेटलं असतं काय? काही भेटलं असतं काय? काही साध्य झालं नसतं. म्हणून बुद्धांनी सांगितलं की भिक्खू तुम्हाला याच्यासाठी तयार नाही केलं. तुम्हाला मानवाच्या सुखाच्या हितासाठी सुखासाठी कल्याणासाठी हा रस्ता शोधून काढण्यासाठी तुम्हाला चिवळ धारण करायला सांगितलेलं आहे. दुसरा विषय आहे भगवान बुद्धांच्या पायावर दगडाचा तुकडा पडणे. भगवान बुद्धाच्या पायावर दगडाचा तुकडा पडणे. बनते नाक्षण तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध चालत असता खड्डे असलेले किंवा ओबड धोबड जमीन देखील एकाच समपातळीवर असल्याप्रमाणे बनत असे. तसेच असेही ऐकले जाते की एकदा दगडाच्या एका तुकड्याने तथागतांच्या पायास इजा झाली होती. तेव्हा तथागतांच्या पायाला लागलेला दगड दुसरीकडे का जाऊन पडला नाही? त्यांच्या पायावरच का बरे जाऊन पडला? अशा स्थितीत भगवान बुद्ध चालू लागताच अचेतन भूमीचे खड्डे भरले जाऊन ओबाड भूमी सडपातळ समपातळीवर येत असे. ते खरे मानले तर तथागतांच्या पायास एक दगडाचा तुकडा लागून त्यांचा पाय कापून रक्ताभांबळ झाला होता हे म्हणणे कसे शक्य होईल? किंवा खरोखरच दगडाचा तुकडा लागून तथागतांच्या पाय कापला जाऊन रक्ताभांबळ झाला हे विधान खरे मानले तर ओबड भूमी असं समतल होत असे हे विधान कसे खरे मानता येईल? म्हणते नाक्षण हे सुद्धा आमच्याकडून कधी ना उघडणारे असे कोडे आहे. तेव्हा कृपा करून आपण याचे स्पष्टीकरण करून सांगावे. भगवान बुद्धांच्या पायावर दगडाचा तुकडा पडला. महाराज म्हणतात बनते नाक्षण तुम्ही म्हणता की सिद्धार्थ गौतम तथागत भगवान गौतम बुद्ध रस्त्यानं चालत असत. कोणी रस्त्याने चालत असत? तर समजा उदाहरण रस्त्याने चालून राहिले पुढे खड्डा आहे तर बुद्धाच्या प्रतापाने तो खड्डा साफ होय ते भूमी साफ होत होती. लक्षात ठेवा काय शब्द आहे. आता पुढे खड्डा आहे बुद्ध इथे चालले तर ते भूमी साफ होत होती. खड्डा तो बुजत होता. एवढं बुद्धाचं तेच होतं. प्रताप होता बुद्धाचा. त्यागाचं प्रतीक बुद्धाचा प्रताप होता की बुद्धा खडबड झडबड रस्त्याने चालले ना तरी ते रस्ता साफ भूमी अशी खड्डे खुड्डे भूमी बुजत होती. एवढं तुम्ही सांगता मी मानतो एक बाजूनं. ठीक आहे बाबा बुद्ध चालले तर कुठे खड्डा असला ते जमीन एकदम लेवल होत होती समतोल होत होती. पण एका बाजूनं बनते तुम्ही सांगत आहात की राजगृहामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पायाला एक छोटासा दगडाचा कण लागला आणि त्यामुळे रक्ताभांबळ पाय झालेला आहे. हे कसं? त्या दगडाला समजलं नाही काय? त्या दगडाला समजलं नाही की बुद्ध चालले म्हणून? त्या दगडाला समजायला पाहिजे होतं ना बुद्ध चालले म्हणून. या भूमीला कसं समजलं की बुद्ध येत आहेत? आपला खड्डा खुड्डा आपण लेवल मध्ये समतल करून टाका. तर महाराज म्हणतात की हे खोटं आहे सर्व. जर तुम्ही एका बाजूला म्हणता की बुद्ध रस्त्यानं चालत होते तर भूमीमध्ये जे ओबडधोबड जमीन आहे ते लेवल होत होती आणि एका बाजूने तुम्ही म्हणता की राजगृहामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध एका डोंगराच्या बाजूने जात होते तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या पायाला एक दगडाचा कण लागला आणि त्यापासून रक्ताभांबळ पाय झाला. हे कसं? याचं मला खोटं वाटते. हे मला स्पष्ट करून सांगावे. त्यावेळेस महाराज दोन्ही विधाने खरी आहेत. बुद्ध चालत तर रस्ते बंद होते हे खरं आहे आणि बुद्धांच्या पायाला मार लागला हे तेवढंच खरं आहे. महाराज दोन्ही विधाने खरं आहेत यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. कारण दगडाची तुकडा आपोआपच किंवा निसर्गतच तथागताच्या पायावर येऊन पडला नसून देवदत्ताने तृष्यता व ईर्षाल
बुद्धीने जाणून बुजून फेकल्यामुळे तो त्यांच्या पायावर जाऊन पडला. महाराज शेकडोच काय पण हजारो जन्मापासून भगवान बुद्धाप्रती देवदत्ताच्या मनात ईर्ष्या आणि वैर्य घर करून बसला होता. त्यामुळे त्याने तथागताच्या डोक्यावर पडेल अशा बेताने एक मोठा उंच अशा पहाडावरून मोठा दगड उंच अशा पहाडावरून फेकला होता. उद्देश हा आहे की त्यामुळे तथागतास त्या दगडाने चंगरून जावे, जीव जावे व त्यांचा मृत्यू व्हावे. परंतु मध्येच दोन दगडाला तो अटकून पडल्यामुळे त्याचा लहानसा तुकडा उडून ती तुकडा तथागतांच्या पायावर जाऊन पडला आणि त्यांच्या पायात इजा झाली. बुद्ध महाराज जे काही तो दगडाचा तुकडा होता तो तुकडा असा ऑटोमॅटिक आला नाही. तो ईर्ष्याने, दुश्मनीने, वैराने देवदत्त आणि राजगुरामध्ये वर त्या डोंगरावर चढून बुद्ध येत आहेत त्या बुद्धांना जीव मारावं, त्या बुद्धांना जीव मारावा म्हणून त्याच्या डोक्यावर हा दगड पडावा म्हणून त्यांनी लोटला होता. पुण्य पुण्य काम आलं ना तर तो दगड दोन्ही दगडात आपला अटकला आणि त्यातला थोडाफार तुकडा बुद्धाच्या पायावर मार लागलेला आहे, रक्तबांबळ झालेला आहे. बनते त्याचप्रमाणे तो ढकलून दिलेला दगड फटफट येत असता मध्येच दोन दगडात जाऊन अटकला. तदच त्या तुकड्या सुद्धा मध्येच अटकून राहायला पाहिजे होता. बनते तुम्ही म्हणता की देवदत्ताने सोडलेला दगड तो दोन दगडात अटकून राहिला आणि त्यांचा एक छोटासा तुकडा बुद्धांच्या पायावर येऊन पडला. तर मला असं वाटते की तुकड्याला का समजलं नाही? हा तुकडाही कुठेतरी लटकून राहायला पाहिजे होता ना, तुकडाही कुठेतरी लटकून राहायला पाहिजे होता की नाही? असं का बरं तुकडा पायावर का पडला त्यालाही समजायला पाहिजे होता. एवढा मोठा धोंडा तो जर अटकला या छोट्या तुकड्याला समजायला पाहिजे की नाही की बुद्ध चालत आहे, त्यांच्या अंगावर आपण जाऊ नये, त्यांना इजा पोचू नये, हे मला समजावून सांगा. त्यावेळेस ओंजळीभर पाणी अशा माध्यमातून बनते महाराजांना समजावून सांगतात. महाराज ज्या कोणत्या वस्तूस अडवले जाते त्यातील थोडे ना थोडे पाणी घसरू शकते किंवा निष्ठू शकते आणि ओंजळीत पाणी घेतले असता बोटाच्या फटीतून काही पाणी खाली सांडतच असते. हीच गोष्ट दही, दूध, मध, तूप, तेल याबद्दल सुद्धा आहे. अगदी त्याचप्रमाणे देवदत्ताने पायाने लोटलेला दगड फरफडत खाली येत असता मध्येच दुसऱ्या दोन दगडावर जोराने आपटला गेल्यामुळे त्याला तेथेच प्रतिबंध झाला असला तरी त्यातील एक लहानशी कपरी उडून ती तथागतांच्या पायावर येऊन पडली. महाराज एक उदाहरण धरा. तो दगड तुम्ही म्हणता तो दगड का, तो दगडाचा एक छोटासा कण का बरं खाली उतरला? तर महाराजांनी सांगितलं की महाराज आपण आपल्या दोन्ही आजुळीमध्ये पाणी घ्या, तर काही ना काही पाणी खाली सांडतेच की नाही? तेल आहे, मध आहे, दूध आहे, वस्तू दाखवल्या पेय वस्तू तर आपल्या आजुळीत घेतल्या तर त्यातलं काही सांडतेच की नाही? अशा प्रकारचा तुकडा छोटा लागला. अजून दुसरं उदाहरण देऊन समजावून सांगतात. ते उदाहरण आहे मुठ्ठीतील धुडकन. महाराज मुठ्ठीत कितीही बारीक धुडकन घेतले तरी पण बोटाच्या फटीतून काही ना काही धुडकन खाली पडतातच. तसेच या दगडाच्या तुकड्याचे झाले आहे ना. मुठीत आपण धूळ घेतला माती तर काही ना काही माती पडतेच की नाही? अशा प्रकारे त्या दगडाचे झाले, काही ना काही पडते. तोंडातील घास. महाराज कितीही सावधानपूर्वक तोंडात घास घेतला असता तरी काही ना काही भाताची शिते खाली भोजनपात्रात पडतच असतात. तसे ज्या दगडाच्या तुकड्याचे आहे असे समजावल्या पाहिजे. पंचनाक्ष तुम्ही म्हणता की हरकटत येणारा दगड मध्येच थांबला हे मी मान्य करतो, परंतु ही धरणी अशीच तथागतास एवढा आदर दाखवित होती. तसेच या तुकड्याने देखील तथागतांच्या गौरवार्थ मध्येच कुठेतरी थांबून आदर दाखवायला पाहिजे होता की नाही? बनते
तुम्ही म्हणता की एवढा मोठा दगड, एवढी मोठी धरती, तथागत येत आहे, तर तथागतांचा आदर आदर दाखवतात की तो खड्डा बांधून जाते. तर तसा या दगडाला सुद्धा काही तथागत चालत आहेत, याला पण काही आधार याला याला सुद्धा काही गौरव दाखवायला पाहिजे होता की नाही. महाराज पुढे म्हणतात, महाराज 12 प्रकारचे असे लोक असतात की ते कोणाचाही गौरव करीत नाहीत. महाराज 12 प्रकारचे असे लोक आहेत की ते कोणाचाही गौरव करत नसतात नाहीत. कोणते ते बरे 12 लोक? लालची मनुष्य लालचीमुळे आदर दाखवत नाही. नंबर 1, लालची मनुष्य लालसेमुळे आदर दाखवत नाही. नंबर 2, चिडखोर व्यक्ती द्वेषामुळे आदर दाखवत नाही. चिडखोर व्यक्ती, चिडखोर, द्वेषामुळे आदर दाखवत नाही. नंबर 3, मोहात गुरफटलेला मनुष्य आदर दाखवत नाही. समजलं ना? मोहात गुरफटलेला मनुष्य, तो भावाचे ऐकत नाही. लोभामुळे, मोहामुळे, भावाचा झगडा होते ना बापाच्या इस्टेट मधून, तर लोभामुळे भावाचा वैरी होते, है ना? खूप दुश्मनी वाढते लोभामुळे. गर्विष्ठ मनुष्य आहे. वाईट मनुष्य, हट्टी मनुष्य, हलकट मनुष्य हे कोणाची वाहवा करत नाही. त्यांच्या शब्दाच्या मुखातच वाहवा नाही करत, वाहवाच नाही त्यांच्या शब्दामध्ये. अधिक ते म्हणजे समोरच्याने कोणी वाहवा केली तरी यांच्या पोटात दुखते. वाईट माणसाच्या लक्षात ठेवा कसे माणसं असतात ते. गर्विष्ठ माणसाबरोबर कोणती गोष्ट करा, कोणाचा सत्कार करा, तो पण मानतच नाही, तो त्याचाच मानते. तो कोणाला सत्कार करत नाही. तो म्हणते मला पुढची द्या पैशाला. गर्विष्ठ मनुष्य तो दुसऱ्या सत्कार करत नाही. वाईट मनुष्य तो कधी दुसऱ्या सत्कार करत नाही. अजून तो त्या आगीत जास्त भर पाडते. एखाद्याला सत्कार ठेवलाय इकडे त्याच्याबद्दल अजून तो निंदा करेल की त्याचा काय सत्कार करतात, तो लय असा आहे, तो तसा, याला सर्व माहित असते. बाकी लोकांना माहित नसते. गुच्ची घेऊन येतात, त्यांना माहित नसते असते, याला लय माहित असते, कारण की तो पूर्वीचाच वाईट असते. हट्टी मनुष्य हम करसो कायदा. हट्टी मनुष्याचा अर्थ आहे कोणाचा सत्कार करणार नाही. हलकट मनुष्य, आता हलकट माहित आहे तुम्हाला. हलकट मनुष्य सत्कार करायला काय कोणाचा. त्याच्यानंतर बळबळ करणारा मनुष्य, घेणं ना देणं. बळबळ करणारा मनुष्य कसा असते? घेणं ना देणं. ताकाले लोणी म्हणणं, लोण्याला ताक म्हणणं. ताकाला बडबड मनुष्य बघा कसा असते. बडबड मनुष्य, ताकाला लोणी, लोण्याला ताक. म्हणजे हम करसो कायदा, बडबड. त्याला सर्वांना माहित आहे की ताक आहे, हे ताक आहे म्हणून, आणि इकडे लोणी म्हणून नाही. तो म्हणते ताकाला लोणी, लोणीला ताक. आपण एक पिक्चर बघितला आहे, एक पिक्चर बघितला आपण. लक्षात ठेवा कोणता पिक्चर? की दिवाळी नसली तर तो दिवाळी बनवते, त्याचा हिरोचं नाव पटकन जॉनी लिव्हर. दसरा नसला तरी दसरा बनवते. म्हणजे असा माणूस बरोबर आहे की नाही? आणि पिक्चर बघितलं की नाही? दिवाळी नसते पण हा दिवाळी बनवते. त्या पिक्चरचं नाव येत नाही, बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे बडबड करणार माणूस, बरोबर. हम करसो कायदा. त्याच्यानंतर दुष्ट मनुष्य कुरकामामुळे, दुष्ट मनुष्य कुरपणामुळे. दृष्ट मनुष्याला कधीच कोणाला चांगलं वाटत नाही. दृष्ट मनुष्यातून मनान पापी, त्याला वाईट मनुष्य. एखाद्याचं लग्न असू द्या, तिकडे बँड वाजवत्या, याच्याच पोटात दुखते. तिकडे नाचतात लोक, याच्या पोटात दुखते. हे काय लावलं भंकर, हे काय चाललं, त्याचं लग्न आहे, तुला काय गरज पडली जाणं झोपणं घरी. दुष्ट मनुष्य. लक्ष आहे ना? बघा ना तुम्ही आपल्या मी जे सांगत आहोत ते आपल्यात नका पाहू, आपल्या नातेवाईकात पहा, आपल्या मित्रमंडळीत पहा. असे लोक आहेत दुष्ट माणसं. म्हणजे त्यांना चांगलं कोणाचं दिसतच नाही. एखाद्याचं घर पडलं ना, मग यांना आनंद वाटते, पडलं का, है ना? चिडलेला मनुष्य भावनेमुळे. चिडलेला मनुष्य कोणाची गोष्ट ऐकत नाही. तो कोणाची गोष्ट ऐकत नाही. त्याला त्याच्या डोक्यावर पाणी ठेवलं तरी तो थंड होत नाही. चिडलेला मनुष्य तो कोणाचा सत्कार करत नाही. त्याच्यानंतर आहे 11वा लोभी मनुष्य. लोभामुळे तो कोणाचा सत्कार करत नाही. लोभी मनुष्य तो कोणाचा सत्कार करत नाही. जर हा लोभी मनुष्य जर नसला ना आपल्या समाजामध्ये, आपल्या मानवामध्ये, तर अशा प्रकारे आपलं जग चालते, आपला
आपला देश चालते. पण कशामुळे हानी होऊन राहिली आपल्या सर्वांची? लोभामुळे. भाऊ भावातलो, बहीण भावातलो, राजा राज्यातलो, राजकारणातलो, धम्मातलो, त्यामुळे आपली हानी होते. लोभ नाही पाहिजे. आणि 12वा आहे धंदेवाईक मनुष्य आपल्या फायद्याच्या लोभात असल्यामुळे कोणाचाच गौरव करत नाही. असे 12 लोक आहेत ते कोणाचाच गौरव करत नाहीत. लोभी मनुष्य लोभामुळे. ठीक आहे. तर असे 12 लोक कोणाचा सत्कार करणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांच्याजवळ जाऊही नाही, आणि त्यांचे हातभर दूर राहा. महाराज ज्याप्रमाणे गोरी वाळू किंवा धुळकण वाऱ्याच्या वेगामुळे उडते व काही कारण नसतानाही आक्रमकपणे चौकडे फेकले जाते, त्याचप्रमाणे दगडाचा तो तुकडा आक्रमकरित्या दगडावर दगड आदळल्यामुळे उडून तथागतांच्या पायावर जाऊन पडला. महाराज जर तो तुकडा तुटून वेगळा झाला नसता तर त्या तुकड्यासह पूर्ण दगडच वर अडकून राहिला असता. महाराज तो तुकडा धरणीवर नव्हता की वर अंतरावर राहिला नव्हता, तर एका दगडावर दुसरा दगड आदळलेला गेल्यामुळे कोणते कारण नसता निश्चितपणे तो तुकडा उडाला व तथागताच्या पायावर जाऊन पडला. महाराज सोसाट्याचा वारा सुटला की झाडाची वाढलेली पाने जिकडे तिकडे उडून चिखुरलेली जातात, तसेच झाले या दगडाच्या तुकड्याचे. कसं झालं दगडाच्या तुकड्याचे? जसा हवा तर झाडाचे पाने पडतात की नाही, तर तो तुकडा तो थांबू शकला नाही. तर अशा प्रकारे निसर्गाच्या माध्यमातून असं दाखवलेलं आहे की तो तुकडा आकस्मिकपणे चोहीकडे फेकल्या गेलेला आहे हवेच्या कारणामुळे, आणि तो बुद्धाच्या पायावरून पडलेला आहे. महाराज तथागताच्या पायावर तो तुकडा जाऊन पडण्याचे खरे कारण म्हटले म्हणजे त्या दृष्ट कृतज्ञ देवदत्ताचे दुष्कर्ते होय, ज्याने तथागतांना दुखी केले. पण ते छान तुम्ही जे विचलन करून सांगितले ते मी स्वीकार करतो. विषय आहे श्रेष्ठ आणि सन्माननीय श्रमण. श्रेष्ठ आणि सन्माननीय श्रमण. बनते नाक्ष तथागतांनी म्हटले आहे की आश्रवाचे श्रमण करूनच कोणी श्रमण होतो. तसेच असेही म्हटले आहे की ज्यांच्यात हे 4 गुण आहेत त्यांना लोक श्रमण म्हणतात, जसे सहनशीलता, मापक, अन्नसेवन, वैराग्य आणि चौथं अल्ल गरजा बाळगणारा. पण म्हणते त्यांच्या आश्रवांचे अजून श्रमण झाले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ते 4 गुण असू शकतात ना. बनते जर कोणी आश्रवांच्या श्रमणाने श्रमण होत असेल तर 4 गुणांनी युक्त पुरुषा श्रमण म्हणतात. ही गोष्ट खोटी ठरते. आणि 4 गुणांनी युक्त पुरुषा श्रमण मानले तर आश्रव व श्रमण पावल्यानेच कुणी मनुष्य श्रमण होते हे म्हणणे खोटे ठरते. हे सुद्धा एक कठीण असेच कोडे. कृपा करून आपण याचे स्पष्टीकरण करून सांगावे. महाराज दोन्ही विधाने तथागतांनीच केली आहे. दोन्ही विधाने तथागतांनीच केली आहे हे खरे होय. यात असत्य असे काहीच नाही. यातील पहिले विधान म्हणजे आश्रव श्रय पावल्यानेच श्रमण होऊ शकतो हे उद्गार सहजपणे काढले असून दुसरे विधान
विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असलेल्या माणसाबद्दलचे आहेत. यात जे काही भिक्षू आपले क्लेश जिंकण्याचे प्रयत्न करीत असतात त्या सर्वांना साधारण श्रमण म्हणतात. परंतु ज्यांनी आपले क्लेश सर्वथा जिंकून घेतले आहेत ते सर्वश्रेष्ठ श्रमण होत. महाराज जसे जल, थळ व सर्व ठाई फुलणाऱ्या फुला, वर्षांनी फुलणारे गुलमोगराचेच फुल त्यांच्या सुगंधामुळे श्रेष्ठ मानले जाते. आश्रव जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण श्रमणापेक्षा आश्रवा म्हणजे क्लेशवर विजय मिळवण्याचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. महाराज सर्व प्रकारचे अन्न उपयुक्त, भक्षणीय आणि शरीर पोषक असते, परंतु त्या सर्वात भातच सर्वश्रेष्ठ समजल्या जातो. तदत्त क्लेशनाशाचे प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण भिक्षूपेक्षा ज्यांनी आपले समस्त क्लेश नष्ट केले आहेत ते सर्वश्रेष्ठ समजले जातात. ठीक आहे बनते नागसेन, आपल्या कथनाचे मी स्वागत करतो. सर्व विषय आहे श्रेष्ठ आणि सामान्य श्रमण. श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे वरिष्ठ, बरोबर की नाही, चांगला माणूस, आणि सामान्य श्रमण. तर श्रेष्ठ माणूस बनण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात ना. कपडे घातल्याने श्रेष्ठ होते काय? पैसा खिशातला घेतल्याने श्रेष्ठ होते काय? नाही. तर त्याला कष्ट करावे लागतात. त्याला 4 गोष्टी पाळाव्या लागतात. कोणते 4 गोष्टी पाळाव्या लागतात? त्याला 4 पहिली गोष्टी पाळाव्या लागतात. त्याला माणसाला चांगलं जीवन श्रेष्ठ बनण्यासाठी, लोक आपली वाहवा करण्यासाठी, लोक आपली वाहवा करतील अशासाठी, किंवा आपला गौरव होण्यासाठी, आपला गौरव झाला पाहिजे किंवा आपल्या लोकांनी गौरव केला पाहिजे याच्यासाठी पहिले त्याला काय करायला लागेल? नंबर 1 सहनशीलता. सहनशीलता हे खूप मोठी गोष्ट आहे. सहनशीलता समजलं ना? सहनशीलता म्हणजे आपण एक दुसऱ्याला समजून त्यावर विचार करणे. जिथं सहनशीलता आहे तिथं विचार होऊ शकते. जिथं सहनशीलता नाही तर झगडा व्हायला टाइम लागते काय? म्हणून झगडे का होतात? दोन्ही माणसं समोर आहेत. दोन्ही माणसं समोर आहेत, त्याची झगडा चालला तर झगडे वाढतात की कमी होतात? काय की त्यामध्ये कोणीतरी सहनशीलता घेतली पाहिजे. म्हणजे कोणीतरी थोडा माघार घेतली पाहिजे. त्याला सहनशीलता म्हणतात. पहिला गुण माणसाच्या अंगात सहनशीलता पाहिजे. मग तो उपासक असो या भिक्खू असो, उपासक असो, उपासिक असो या भिक्खू असो, माणूस हा सहनशीलता असला पाहिजे. दुसरा नंबर आहे माफक अन्न सेवन करणारा असला पाहिजे. माफक सेवन अन्न करणारा असला पाहिजे. 3 वाजले तरी जेवणाला, 3:30 वाजता लग्न लावले, 4 वाजता जेवणाला बसले, तिथेही नंबर. बाया बसेला खुर्च्यावर, एक बायाची पंगत बसली, बाया खुर्च्यावर बसलेला आहे, बसल्या जेवणाला. काही कोणी भात आला, कुठे नाही आला, बाया अजून हातही नाही घातला, तर त्या एका खुर्ची मागे 4 लाईन बायाची आपल्या बसलेली 4. आता ते कसं जेवण करा? बघितलं का लग्न? आम्ही तर बघतो, आम्ही ते टकटक बघतो म्हणून म्हटलं जेवण पण कसं असलं पाहिजे आपलं, म्हणून सांगण्यात येते ना. जेवण कसं असलं, माफक जेवण असलं पाहिजे. आणि घेताना बघा ना, घेताना मला खायाबद्दल काही विषय नाही, माझं म्हणणं तुमचंच आहे. खायाबद्दल तुम्ही अजून का, मला काय म्हणायचं मतलब आहे, पण कमीत कमी असा एवढा डरला भात नाव घेऊ. मला अजून घ्या, तुम्ही 3 टाइम घ्या, पण एकदमच असा भात नाव घेऊ. एकदम एवढा डरला भात आणि 4 चपात्या. तुम्हीच खा, तुमचंच आहे सर्व, पण कमीत कमी खायची आपल्याच घरात आहे ना. लग्नाची गोष्ट झालं काय, ते एकटा म्हणजे भेटते ती गोष्ट आहे, त्याला मी मानतो. डबल येते की नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करा, त्यासाठी नंबर लावा. आपण घरात तरी असू नका. समजते की नाही? समजलं ना? आहेत ना लोक असे एक खट्टा सर्व? असं नाही झालं पाहिजे. भोजन पण आपलं माफक असलं पाहिजे. अन्न सेवन माफक असलं पाहिजे. नंबर 3 वैराग्य. म्हणजे अनेक गोष्टीचा त्याग केला पाहिजे माणसानं. त्याग केला तर त्या माणसाचं वरिष्ठ वाढते. त्याग नाही केला तर वरिष्ठ वाढेल का? अनेक गोष्टीचा त्याग केला पाहिजे, वैराग्याचा. आणि नंबर 4 अल्प गरजा बाळगणारा. म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त काहीच आपल्याजवळ नसो. आम्ही भिक्खू लोक, आमच्या उंचीवर किती आहेत? आहेत का 10 चिवर? तुमच्या घरी गेलो, एखादं कपाट खोललं असं समजा, तर त्यातून काय निघते? धडधड धडधड. म्हणजे काय झालं? ते अल्प, म्हणजे गरजाच्या पलीकडे झालं. ते गरजाच्या पलीकडे नसावं.
गरजाच्या पलीकडे नसावं. गरजाच्या पलीकडे पैसा पण नसावा. गरजाच्या पलीकडे पैसा पण नसावा, लक्षात ठेवा. मग तो पण घातक आहे. गरजाच्या पलीकडे पैसा पण नसावा मग तो पण घातक आहे. म्हणून 4 गोष्टी माणसानं बाळगल्या पाहिजे तर त्याचा सन्मान होऊ शकते, त्याचा सत्कार होऊ शकते, असं बनते गुरूंना सांगत आहेत. साधू साधू साधू. गुणांचा प्रकाश. माणूस कसा असला पाहिजे? रंगानं कसा असला पाहिजे? माणूस गुणानं गुणवान असला पाहिजे. रंगानं कसा असला पाहिजे माणूस? रंगानं माणूस काळा असला तरी, रंगानं माणूस काळा असला तरी आणि गोरा असला तरी, पण गुणाने त्याच्या गुणाचा प्रकाश पडला पाहिजे. रंगाने खूप आहे त्याचा प्रकाश, काय कामाचा तो? माणसाच्या गुणाचा प्रकाश पडला पाहिजे. माणूस रस्त्याने चालला ना तर जसं काय जाय जुई मोंगरा, ते कशात लावतात, ते काय म्हणतात त्याला? वेणी, गजरा. गजरा कोणत्या कशात लागतो तो? मोंगरा. मोंगऱ्याचा का सुगंध येते? माहित येते ना? तसा माणूस रस्त्याने चालला तर आपल्या गुणाचा सुगंध सुटला पाहिजे. तसं चाललं तर आपल्या गुणाचा सुगंध सुटला पाहिजे. का समोर आपण पाठीमागं आहे ना, तर त्याने आपल्या जोड यायला पाहिजे, काय सुगंध आहे म्हणून. कशाचा? आपल्या गुणाचा. या गजऱ्याचा नाही बरं, गुणाचा सुगंध सुटला पाहिजे. बरोबर आहे की नाही? गुणाचा प्रकाश. बनते नाक्षण तथागतांनी म्हटले आहे की, हे भिक्खू हो, जर दुसरे कोणी माझी धर्माची अगर संघाची तुमच्या समोर स्तुती करू लागले तर त्यामुळे तुम्ही उगाच फुगून जाता कामा नये. बघा बुद्ध काय म्हणतात बुद्ध? हे भिक्खू हो, हे भिक्खू हो, जर कोणी माझ्याबद्दल, धम्माबद्दल की संघाबद्दल कोणी आपली स्तुती करत असेल तर तुम्ही जास्त फुगून जाता कामा नये. परंतु फुगून जाता कामा नये. परंतु सैल ब्राह्मणाने त्याचीच तोंडभर स्तुती केली असता ते स्वतःच आनंदी भोर होऊन गेले होते आणि स्वतःच्या चांगुलपणाची अतिशयोक्ती करीत असता म्हटले की, हे शैल, मी स्वतःच राजा आहे, अलौकिक असा धर्मराजा आहे. धर्मानुसार सदाचरणाची मी सतत राज्यचक्र भूमीवर फिरत ठेवतो. माझ्या वाचून कुणालाही ही चक्रे फिरवता येणे शक्य नाही. हे भिक्खू हो, एक लक्षात ठेवा, त्यात शैल ब्राह्मणासारखं होऊ देऊ नका. शैल ब्राह्मण स्वतःलाच मोठा म्हणे, मीच राजा हो, माझ्याशिवाय पत्ता चालत नाही, मी हा म्हणून हे झालं, मी हा म्हणून मी ते केलं, मी हा म्हणून मी ते करत आहोत. तो स्वतःच फुगून गेलेला आहे. असं आपण फुगून जाऊ नका. फुगून जमत ना म्हणजे मोठेपणा. त्यात फुगेला म्हणून फुगून जाऊन मोठेपणा. सत्य प्रकाश आणून घ्या, सत्य प्रकाश जाणून घ्या, सत्य प्रकाश जाणून घ्या. महाराज भिक्खू हो, जर कोणी माझी धर्माची किंवा संघाची स्तुती केली तर तेवढ्याने आनंदात बेहोश होऊन जाऊ नका. असे जे तथागतांनी सांगितले ते यथार्थ आहे. तसेच शैल ब्राह्मणाने त्यांची वास्तविक प्रशंसा केली असता ते स्वतःच आनंदी भोर झाले व आपल्या अंगचे सर्व गुण दर्शवून म्हटले की, हे शैल, मी अलौकिक असा धर्मराजा आहे. धर्मानुसार मी या पृथ्वीतलावर सदाचाराची स्वतःचे चक्र फिरवित आहे. ती माझ्या वाचून दुसरे कोणी कधी फिरू शकणार नाही. ही घटना देखील सत्य आहे. तथापि या दोन्हीपैकी पहिल्या विधानात तथागतांनी धर्माचे खरे स्वरूप, धर्माचे सार व धर्माची लक्षणं सत्याला अनुसरून लोकांना कळावी म्हणून सांगितले आहे. या धर्माचा स्वाभिमानिकपणा, सरसपणा, असत्यत्व आणि अस्सलपणा दर्शविला असून दुसऱ्या प्रसंगी शैल ब्राह्मणात हे सांगितले की, कायद्याकरिता कीर्तीच्या हव्यासापायी पक्षपातळीपणाने किंवा आपले शिष्यबळ वाढविण्याकरिता नव्हे तर या उलट अत्यंत ममतेने
व करुणेने त्या 300 ब्राह्मण शिष्यांना धर्मज्ञान व्हावे व त्याचे कल्याण व्हावे याच उद्देशाने त्यांनी शैली ब्राह्मणास तसे सांगितलेले आहे. शैली ब्राह्मण गर्भ होता ना, म्हणून त्या शैली ब्राह्मणाला तसं सांगितलं की भिक्खूला सांगितलं. तर भिक्खूचं म्हणजे बुद्धांनी एक लक्षात ठेवा, जे काही भिक्खूला बोलले, जे काही चालता बोलता भिक्खूला सांगत होते, पण भिक्खूला सांगत होते आता म्हणतं का भिक्खूला सांगत होते, त्यांच्या डोळ्यासमोर भिक्खूला सांगितलं की उपासक तयार हो. म्हणजे ते भिक्खूला सांगितलं की उपासकापर्यंत पोहोचतील ना, ते भिक्खूला उद्देश म्हणत, म्हणजे भिक्खूला उद्देश म्हटलं की ते भिक्खू उपासकाला समजावून सांगून राहिल्याचं. अशा प्रकारे उद्याचा भाग आहे अहिंसेचा निग्रह. साधु साधु साधु. उद्याचा भाग आहे अहिंसेचा निग्रह. हा, आजच्या अल्पहार दानदे, आजचे अल्पहार दानदाते गाव कुठलं तुमचं? बुलढाणा. बुलढाणा, बुलढाणा. हा, उत्तम वानखडे. आजचे अल्पहार दानदाते उत्तम वानखडे बुलढाणा जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला इथंच राहतात, त्यांनी आपल्याला अल्पहार दान दिलेलं आहे. सर्व साधू द्या. साधु साधु साधु. काय पहिली गोष्ट नाही. हे अहंकारे सर, उपासिका अहंकारे ताई यांनी सुद्धा संघाला अर्पा आलेला आहे. यांनी सर्वांनी साधू द्या. साधु साधु साधु. माझं ठेवलं का? हा? माझं ठेवलं. तिकडे बंद करून माहिती